आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. एक्सक्यूज मी, इथे निकिता कांबळे नावाची एक लहान मुलगी ऍडमिट झाली आहे ना? सई मॅडम, ताई, निकिता कशी आहे आता? डॉक्टरांनी सांगितलं की निकिताचं ऑपरेशन करावं लागेल. ताई शांत व्हा. हे बघा, मला नीट व्यवस्थित समजून सांगा काय झालंय नक्की. हे बघा, मला खूप काळजी वाटते त्याची. मी तुम्हाला सांगितलं होतं ना, ती आजारीच असते. 2 आठवड्यापूर्वी शाळेतून येताना रस्त्यावर पडली. तिच्या डोक्याला मार लागला, पण तिने मला काहीच सांगितलं नाही. ती सगळं तसं सहन करत राहिली. आज ती परत बेशुद्ध पडली, म्हणून मी तिला इथे घेऊन आली. ताई, हे बघा, निकिताला काही होणार नाही आणि आपण सुद्धा तिला काही होऊच द्यायचं नाही. मला सांगा, डॉक्टर काय म्हणाले? डॉक्टर म्हणाले तिच्या डोक्याला आतून मार लागलाय, तिची सर्जरी करावी लागेल. डॉक्टरांनी खूप खर्च सांगितलाय. आता मी ऑपरेशनसाठी एवढे पैसे कुठून आणू ताई? आमच्याकडे 2 वेळेस खायचे पैसे नसतात. हो, एवढे पैसे आम्ही कुठून आणणार? डॉक्टरांनी सांगितलं आजच्या आज जर ऑपरेशन नाही केलं तर निकिताचं. ताई, ताई, हे बघा, प्लीज शांत व्हा तुम्ही. खरं तर तुम्ही तिला आधीच इकडे आणलं असतं तर. कसं आणणार हो ताई, तुम्हीच सांगा. आमच्यासारख्या लोकांना डॉक्टरांची फी परवडते का हो ताई? निकिताच माझा आधार आहे. तिला जर काही झालं ना तर मी नाही जगू शकत. हे बघा ताई, तुम्ही प्लीज असे हातपाय घालू नका. मी आली आहे ना आता, आपण काहीतरी मार्ग काढूयात. ताई, मी तुम्हाला म्हटले ना, आपण तिला काही होऊच द्यायचं नाहीये. मलाही वाटतं की तिला काही होऊ नये, ती लवकर बरी व्हावं. पण ताई, पैशांचा सोंग नाही आणता येतो. काय झालं अंजली, अशी का बघतेस तू माझ्याकडे? सॉरी, मी एकदम स्टेअरच करायला लागले. ओके, सॉरी वगैरे म्हणायची गरज नाहीये. पण तुझी काय एकदम तंद्रीच लागली होती का? ऍक्च्युली तुम्ही तसे हँडसमच दिसता, पण गाडी चालवताना तुम्ही आणखी हँडसम दिसता. आणि गाडी पण किती स्मूथली चालवता तुम्ही. तसा हा रस्ता बऱ्याच खड्ड्यांचा आहे, पण मला अजिबात खड्डे फील होत नाही आता. एकदम फुलांच्या गादीवर बसल्याचा फील येतोय. थँक्यू सो मच. पण मला आवडतेच गाडी ड्राईव्ह करायला, यु नो. मला काय वाटतं, म्हणजे आपण जे कुठलंही काम करतो ते काम जर आपण मनापासून केलं तर आपल्याला त्याचा आनंद होतो. आणि मग आनंद झाला की तो आनंद आपल्या चेहऱ्यावर दिसतो. सो आय गेस तोच आनंद बघून तुला असं वाटतंय. किती छान बोलता तुम्ही. असं वाटतं ऐकतच राहावं तुमचं. सगळ्यांनाच नाही जमत इतकं छान बोलणं. खूप इम्प्रेस झाली मी तुमच्यावर, म्हणजे तुमच्या सगळ्याच गोष्टींनी. हो, बाबांचा फोन. एक मिनिट. हा बाबा. मी तुला गुरुजींना फोटो पाठवायला सांगितले होते, ते पाठवलेस? माझा आणि अंजलीचा ना, आय एम सो सॉरी, मी विसरलो. आपले एंगेजमेंटचे अजून फोटो आलेले नाहीयेत, नाहीतर मीच पाठवला असता. डोंट वरी, मी पाठवतो थोड्या वेळात. काही अर्जंट नाहीये ना? तसं अर्जंट नाही, पण गुरुजींचा 2दा फोन येऊन गेला. त्यांना बहुतेक ते लग्नाचं वगैरे काहीतरी ठरवायचं असणार ना, म्हणून. अरे डोंट वरी, मी लगेच पाठवतो. ओके, बर, ठेवू? या, बाय बाय बाय. काय झालं? गुरुजी त्यांना आपला एकत्र फोटो बघायचा आहे. ऍक्च्युली त्यांनीच आमच्याकडे तुझं स्थळ सुचवलं होतं ना. मला तर माहितीच असेल ते आपल्या दोघांच्या युनिक पत्रिका वगैरे सगळं. राईट. या, सो तेच त्यांना
आपला एकत्र फोटो बघायचा आहे, सो तो त्यांना पाठवतोय. अच्छा. ओ नो, त्या मूर्ख गुरुजीने माझा आणि देवांशचा फोटो पाहिला तर सगळंच भांड फुटेल. मग या कारमध्ये बसायला काय, अशी कार आयुष्यात बघायला पण मिळणार नाही मला. गॉड, आता काय करू मी? सॉरी, तुम्ही ड्राईव्ह करा ना, मी फोटो पाठवते, चालेल ना? या, गुड आयडिया. हा फोटो पाठवू, चालेल? हा चालेल, छान आहे. गुरुजींचा नंबर काय सेव्ह केला? गुरुजी, गुरुजी अशा नावानेच. ओके. डन. थँक्स यार, थँक्यू सो मच सिन्सिअरली. मोस्ट वेलकम. थँक्यू तर मी म्हणायला हवं देवाला. नशीब ह्याच्या बाबांनी आत्ता माझ्या समोरच याला फोन केला, नाहीतर सगळंच संपलं असतं. आता त्या गुरुजीला बघत बस म्हणावं या कधीही न एकत्र येणाऱ्या जोडप्याचा फोटो. सई, तू माझ्या वाटेत आडवं येण्याचा कितीही प्रयत्न केलास ना, तरी मी तुला सहज बाजूला काढू शकते, कारण यावेळी नशीब माझ्या बाजूनी आहे.